तुम्ही खेती बी ताना निवडून येणार पाना, तुम्ही खेती बी ताना निवडून येणार पाना. सगळ्यांचे नट ढिल्ले करेल, त्याची नटबोल ढिल्ले करायची, मी गाडी भंगारमध्ये विकायची, नवी गाडी आणायची आम्हाला बुलढाणा जिल्ह्यात 180च्या स्पीडनं पळाली पाहिजे अशी चर्चा होती की रविकांत भाजपमध्ये जातील की भाजपचे उमेदवार असतील. 22 वर्षात मी कोणत्या पक्षात गेलो का कधी, आणि आता मध्येच कुठून आलो, इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे. एक तर माझे गुरु स्वर्गीय शरद जोशी आहेत, ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. राममोहनराव धोटेला लोकांनी वर्गणी करून निवडून दिली. सुदाम काका देशमुख अमरावती, तुमचाच गिरू तुमचाच चुनाव, सुदाम काका निवडून आला, ती निवडून आले. गणपतराव देशमुखांना लोकांनी दिलं, राजू शेट्टी दिलं, बच्चू कडूंना दिलं. माझ्या विरोधामध्ये महायुतीच्या उमेदवाराला डझनभर नेते बुलढाणा जिल्ह्यात आणावे लागतात. याच्यातच आमचा विजय. उदय सामंत काल हेलिकॉप्टर घेऊन माझ्या विरोधात आले, सगळे नेते माझ्या विरोधात एकत्र आले. हिरो हिरोईन मी आणले त्यांनी. आता गोविंदाचं नावाचा हिरो आणला, मला गोविंदा पवार नावाच्या सोन्याच्या माणसाने मला 5,000 रुपये दिले. जी वळून टाकते ते लोक आमच्या. सब नेते उदर, जनता इधर. धाब्यावरच्या दारू मटण पार्ट्यात उदर, चटणी भाकर इधर, पांढऱ्या कपड्यातली उदर, फाटक्या कपड्यातली इधर. मोदी लाट आहे का? आम्हाला कोणाचीच लाट दिसत नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आपण आलो आहोत आणि या मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर जे शेतकऱ्यांसाठी नेहमी संघर्षाच्या भूमिका आणि शेतकऱ्यांच्या न्याय आणण्यासाठी नेहमी झटत आलेले, त्यांनी उमेदवारी केलेली आहे. अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह जे आहे पाना आहे चिन्ह आहे. हा पाना नेमकं भाजप की काँग्रेसचा न टाईट करणार आहेत, आपण त्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. रविकांत तुपकरजी, तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. ही उमेदवारी तुम्हाला का करावी वाटली? कारण अशी चर्चा होती की रविकांत तुपकर भाजपमध्ये जातील की भाजपचे उमेदवार असतील. नाही, काय झालंय, माझी बदनामी करण्यासाठी अशा अफवा माझ्या विरोधकांकडून केल्या जातात. 22 वर्षात मी कोणत्या पक्षात गेलो का कधी, मी चळवळीशी प्रामाणिक राहिलो, आणि आता मध्येच कुठून आलो, इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे. माझ्याबद्दल बोलायला या लोकांजवळ मुद्दे नाहीत, त्यामुळे अशा अफवा पसरवण्याचं काम हे लोक करतात. मी स्वतंत्र निवडणूक लढतो आहे, स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, अशी माझी भूमिका ठरलेली आहे तुमच्या माहितीसाठी. आणि लोकांनी मला उभं केलेलं आहे. 22 वर्ष मी लोकांसाठी संघर्ष केला. रस्त्यावर उतरलोय, लाट्याकाट्या खाल्ल्यात, जेलमध्ये गेलो, तुरुंगवाऱ्या केल्या, शेतकऱ्यांसाठी लढलो, मजुरांसाठी लढलो, भूमिहीनांसाठी लढलो, तरुणांसाठी लढलो, महिलांच्या प्रश्नावर लढलो, शहरी लोकांच्या प्रश्नावर लढलो, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लढलो. या सगळ्या लोकांचे प्रश्न घेऊन मी लढत राहिलो. माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि लोक मला घरातला उमेदवार म्हणून समजतात, कुटुंबातला उमेदवार म्हणून समजतात, आपला माणूस म्हणून समजतात. जनतेने माझी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे आणि जनताच मला ही निवडणूक जिंकून देणार. प्रताप जाधव हे खूप मोठे दिग्गज नेते मानले जातात. जे उमेदवार जे आहेत यांना टप देणं म्हणजे जसं ही निवडणूक आपण म्हटल्यानुसार की जनतेने निवडणूक घेतली, धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता. आपलं जे मतदान होणार आहे किंवा जे लोक जे पैसा देत आहेत, जसे आपले गुरु जे आहेत हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांना ज्यावेळेस खासदार म्हणून निवडून दिलं, त्यावेळेस लोकांनी स्वतःहून पैसा जमा केला, आपला पैसा क्षेत्रातला पैसा त्यांना दिला. हीच परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये दिसते. नेमकं काय तुम्हाला वाटतं? एक तर माझे गुरु स्वर्गीय शरद जोशी आहेत, ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. दुसरं, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी लोकवर्गणी निवडणुका लढलेल्या आहेत. राममोहनराव धोटेला लोकांनी वर्गणी करून निवडून दिली. सुदाम काका देशमुख अमरावती, तुमचाच गिरू तुमचाच चुनाव, सुदाम काका निवडून आला, ती निवडून आले. गणपतराव देशमुखांना लोकांनी दिलं, राजू शेट्टींना दिलं, बच्चू कडूंना दिलं. सदाभाऊ फार थोड्या फरकाने पडले होते. त्यामुळे अनेक लोकांनी वर्गणीतून निवडून दिल्याचा इतिहास आहे. आता अनेक आमदार आहेत जे वर्गणीतून निवडून आलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, असं नवीन सांगण्याचं काम नाही. लक्षात ठेवा, काय झालं, बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेचा नेत्यांवरचा विश्वास उडालेला आहे, पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे लोकांना एक चांगला पर्याय पाहिजे. आणि मी कोणत्याही लोकांचं मत न घेता फुल टाइम लोकांसाठी रस्त्यावर असतो, 24/7 उपलब्ध असतो. त्यामुळे लोकांना वाटतं की हा मत न घेता जर लढतो, मत घेतल्यावर हा 100 पटीने लढेल, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे लोक माझ्या सोबत आहेत आणि माझ्या विरोधामध्ये महायुतीच्या उमेदवाराला डझनभर नेते बुलढाणा जिल्ह्यात आणावे लागतात. याच्यातच आमचा विजय. एकनाथ शिंदे माझ्या विरुद्ध बोलतात, उदय सामंत काल हेलिकॉप्टर घेऊन माझ्या विरोधात आले, पत्रकार परिषद घेऊन गेले. ते नड्डा काय ते आपल्या भाजपच्या JP नड्डा आले, त्यांच्या सभेला तर 700 लोक होते. 3000 खुर्च्या होत्या, रिकाम्या होत्या खुर्च्या. सगळे नेते माझ्या विरोधात एकत्र आले. याचा अर्थ प्रतापराव जाधवांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, म्हणून या सगळ्या नेत्यांना ते बोलत आहेत. हिरो हिरोईन मी आणले त्यांनी. आता गोविंदाचं नावाचा हिरो आणला, तो हिरो, तो मुंबईवाला जो पिक्चर मधला हिरो गोविंदा आहे, तो 5-10 लाख रुपये घेऊन आला असेल त्यांच्या प्रचाराला. मला गोविंदा पवार नावाच्या सोन्याच्या माणसाने मला 5,000 रुपये दिले. आमचे गोविंदा हे लोक आहे तिथे जमलेले. आणि माझ्या विरोधामध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या दिग्गजांना उतरावं लागतं. इथंच आमचा विजय आहे. विजयाचा मार्ग सुकर होतो इथे, लक्षात ठेवा. आणि मी माझं जर काही खरं नाही, त्यांचं म्हणणं मी फाईटमध्ये नाही, मग सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माझं नाव का घेता, माझ्यावर टीका का करता, घाणेरड्या भाषेत माझ्याबद्दल बोलता का?
मार्क व्हिडिओ करून लोकांमध्ये संभ्रम का पसरवता? त्यांच्या कार्यकर्त्यांना पैसे देऊन माझ्याबरोबर बोलायला का लावता? यांची पंढरी घाबरलेली आहे. त्यामुळे हे असं होतंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलं परिवर्तन करायचं आणि एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवायचा हा निर्णय लोकांनी जात धर्म पक्ष विरोध घेतलेला. तुम्ही गेल्या अनेक वर्ष संघर्षाच्या भूमिकेत होतात. आता तुम्ही मैदान उतराल. आता खरी संधी आहे. नेमकं हे जे वातावरण जर बघितलं 2019 2024 वातावरण फार वेगळं दिसतंय. यावेळेस तुमचं काय अनालिसिस की जनरली लोकांना तुम्ही जातात आणि लोक ज्यावेळेस तुम्हाला स्वतःहून म्हणजे वर्गणी करून तुम्हाला या संदर्भातलं प्रमोट करतायत, याकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे किती लोकांचं भावना नेमकी काय? नाही, लोकांचं कसं, लोकांची भूमिका अशी असते, एखाद्यावर जीव जगला तर लोक जीव द्यायची तयारी ठेवतात. जीव वळून टाकतात ते लोक आमच्यावर. घरच्या चटणी भाकरी खाऊन प्रचार करणं, खिशातले पैसे खर्च करून आम्हाला वर्गणी देणं, वेळ देणं, हे सगळं काम लोक करतात. असं जनरली निवडणुकीत फार रेअर होतं, कमी होतं. पण माझ्यासाठी लोक करतात. लोकांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. माझ्या चामड्याचे जोडे करून जरी मी लोकांना घातले तरी लोकांचे उपकार मी भुलू शकत नाही. जनतेने मला सांभाळलं आजपर्यंत आणि भविष्यात हीच जनता मला सांभाळेल. ही निवडणूक नेते विरुद्ध जनता असं होणार आहे. सब नेते उधर, जनता इधर. ढाब्यावरच्या दारू मटण पार्ट्यात उधर आणि चटणी भाकरी इधर. पांढऱ्या कपड्यातले उधर, फाटक्या कपड्यातले इधर. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती विजय जनशक्तीचा होणार. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित है. की मोदी लाट आहे का? जनरली काय तुम्ही फिरतात नेमकं म्हणतात मोदी लाट आहे, मोदी लाट काही ठिकाणी नाहीये. ह्या मोदी लाटेमध्ये नेमकं आपला टीका होईल का? नेमकं याकडे कसं? आम्हाला कोणाचीच लाट दिसत नाही. आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेनं ही पाण्याची लाट हाती घेतलेली आहे आणि लोकांना नाना दिला. तुम्ही किती बी ताना निवडून येणार पाना, लाट आमचीच आहे सगळीकडं. आणि मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही जाऊन बघा गावागावात, विचारून बघा काय. हा पाना जो आहे हा भाजपची नट टाईट करेल की काँग्रेसची नट टाईट करेल? सगळ्यांची नट ढिल्ले करेल. हा, आता ही गाडी 15 वर्ष झाली, गाडी रिन्युअल करावं लागतं वापरल्यावर. ही गाडी 15 वर्षापासून खटार झाली ना. आता त्याची नटबोल ढिल्ले करायची, मी गाडी भंगारमध्ये विकायची, नवी गाडी आणायची आम्हाला बुलढाणा जिल्ह्यात. आता 180च्या स्पीडनं पळाली पाहिजे. काय मुद्दे असेल तुमचे? तुम्ही तर ऑलरेडी बऱ्याच शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. नेमकं मुद्दे खास करून रविकर तुपकर नेमके काय मुद्दे आहेत? कारण तुम्ही रिस्क राजकारणामध्ये रिस्क केले, तुम्ही अपक्ष उमेदवार केलेले. मग काय असतं तर अपक्ष निवडून आले नाही का याच्या आधी? सदाशिवराव मंडे अपक्ष निवडून आले, खासदार केला. राजू शेट्टी अपक्ष निवडून आले. या बुलढाणा जिल्ह्यात 4 आमदार अपक्ष निवडून आले होते. राजेंद्रजी शेंगले साहेब, तोतारामजी कायंदे, चेन भाऊ संचेती, सुबोध भाऊ सावजी, 4 लोक अपक्ष निवडून आले. बच्चू कडू साहेब अपक्ष निवडून येतात. त्यात काय मोठी गोष्ट आहे? अरे उलट पक्षाला लाईनीत उभं राहिले की लोक शिव्या घालतात गद्दार म्हणून. आम्हाला लोक प्रेम करतात आमच्यावर. अडचण काय? आणि तुम्हाला मी सांगतो, इतिहास घडणार. माझं वाक्य लिहून ठेवा. इतिहास घडणार. पण जर बघितलं की ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात, वातावरण जर बघितलं की भाजप आणि असं म्हटलं जातं की रविकांत तुपकर मध्ये लढाई आहे, पण काँग्रेस आणि भाजप या 2 लढाईमध्ये किंवा आपली पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये लढाई आहे, तुपकरांमुळे भाजपला फायदा होईल अशी एक शक्यता वर्तवते. माझ्यामुळे कोणाला फायदा तोटा आहे मला माहित नाही. मी जर नंबर 1 ला, आता तुम्हीच काय म्हटलं, त्या पत्रकारांनी मला सांगितलं सी वोटरच्या सर्वेत तुम्ही नंबर 1 ला, अमुक सर्वेत तुम्ही नंबर 1 ला. अरे मी नंबर 1 ला, तुम्ही कोणाचे मत काय घेणार? माझे मत घेऊन राहिले. हे माझे मत घ्यायसाठी उभे बाकीचे लोक. हा, मी स्वतः नंबर 1 ला ना. आणि मी म्हणतो म्हणून ना काय विश्वास ठेवू. तुम्ही सर्वे घ्या, जनतेत जाऊन सर्वे घ्या. काय लोक म्हणतात पहा. नेमकं 5 मुद्दे काय आहेत की आपण समजा खासदार म्हणाला तर 5 जे इतके मुद्दे आहेत ते कशावर तुम्ही फोकस करणार? पहिले शेगावला विमानतळ झालं पाहिजे, कंपन्या येतील, रोजगार मिळेल, प्रायव्हेट कंपन्याची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, तालुक्यात 2-3 MIDC उभ्या झाल्या पाहिजे, दूध डेअरी स्थापन झाल्या पाहिजे, सिंचनाची सोय झाली पाहिजे, सूतगिरण्या स्थापन झाल्या पाहिजे, अॅग्रो प्रोसेसिंग युनिट स्थापन झाले पाहिजे, शेगाव, लोणार, सिंदखेड राजा, संत चोखामेळा, सैलानी याची प्रचंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, शहरातल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, दुकानदारांचे प्रश्न आहेत, ऑटो चालकांचे प्रश्न आहेत. या सगळ्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. झेडपीच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, नगरपालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, आरोग्य व्यवस्था यंत्रणा सुधारली पाहिजे, एक जीवनमान आर्थिक स्तर उंचावला पाहिजे आणि हा बुलढाणा जिल्हा मागासलेपणाचा शिक्का काढून नंबर 1 चा जिल्हा भारतात झाला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. रविकांत तुपकर आणि दिलखुलास आपल्याला मुलाखत दिली आहे आणि त्यांचं विजन जे आहे हे दोघं उमेदवार आहेत काँग्रेस आणि भाजपचे, हे रविकांत तुपकरांचे मत खाणारी उभे आहेत. यावेळेस विजय आपला निश्चित आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. नेमकं निवडणूक येत्या 2 ते 3 दिवसात आहे, मतदान 2-3 दिवसात आहे. तुम्ही सर्वांनी मतदान करावं आणि मतदान टक्के वाढावे हा एक महत्वाचा विषय.
पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. ओके, थँक्यू.